ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की इकडे प्रिया ही दारातच सायली अर्जुन अजून कसे आले नाही ही वाटच पाहायला बसलेली असते. इतक्यात कल्पना ही प्रतापला म्हणत असते, अहो लाल माठाची भाजी फोडणीला घालू का, आवडेल का तुम्हाला. त्यावर लगेच प्रताप चालेल असं म्हणतो. प्रिया लगेचच पुढे सरसावत म्हणू लागते की आई अगं सगळी कामं तुलाच करावी लागत आहेत का. नाही पण मग तुझी लाडकी सून कुठे. मी मदत केली असती ग तुला स्वयंपाकात, पण काय करणार, ह्या घराच्या मालकिनीने मला काही नियम घालून दिलेत ना, त्या नियमात हे सगळं बसत नाही ग. त्यावर लगेचच कल्पना ही तिला म्हणत असते, हो आहेच मुळात सायली या घरची मालकीण नाही, आणि जर तिने घालून दिलेल्या नियम व अटी तुला पटत नसतील ना तर तुला हवं तिकडे राहायला जायला मोकळी आहेस खुशाल. त्याबरोबर आता इतक्यात त्या ठिकाणी अश्विन पोहोचतो आणि कल्पना आता प्रियाबरोबर हे असं बोलताना अश्विन ऐकतो. आता इकडे प्रिया ही म्हणत असते, अगं आई. त्यावर लगेच कल्पना म्हणते, गप्प बसशील. तर आता अश्विन म्हणतो, मी घरात नसताना ह्या अशा पद्धतीने तुम्ही माझ्या बायकोला घराबाहेर जायला सांगता आई बाबा. त्यावर प्रताप लगेचच म्हणतो, हे बघ तुला काही माहीत नाही अश्विन, उगाच तू मध्ये बोलू नकोस. त्यावर अश्विन म्हणत असतो, मला व्यवस्थित कळून चुकलं आहे, माझ्या बायकोला एकही दिवस वाईट न बोलता तुमचा दिवस जात नाही हल्ली. त्याबरोबर कल्पना म्हणते, मी स्वतःहून तुझ्या बायकोबरोबर बोलायला गेले नव्हते अश्विन. त्यावर अश्विन म्हणतो की हे बघ मॉम, तू उगाचच्या उगाच. इतक्यात आता त्या ठिकाणी अर्जुन पोहोचलेला असतो आणि अर्जुन काय झालं असं विचारतो. त्याबरोबर अश्विन काही न बोलता निघून जातो. तर मग लगेचच आता प्रताप म्हणतो, जाऊ देत रे, ते आपलं नेहमीचंच आहे, कशाला उगाच लक्ष देताय तुम्ही. त्यावर कल्पना म्हणते, सायली अर्जुन तुम्ही दोघं एक काम करा, जा पटकन जाऊन हातपाय धुवून या, फ्रेश होऊन या, मग मी तुम्हाला दोघांना पण जेवायला वाढते, जा लवकर आवरून घ्या. त्याबरोबर आता सायली काही बोलणार इतक्यात प्रियाच म्हणते, वा आता सासू जेवायला वाढणार आणि सून आयतं बसून खाणार, यापेक्षा वेगळं अजून काय बघायला हवं. त्यावर सायली म्हणते, आई आम्ही 5 मिनिटात येतो, आपण सगळे सोबत बसू. आणि मग ती तिकडनं निघून जाते. तर आता प्रिया विचार करू लागते की यांच्या हाती नक्की महिपतने सगळं केलं आहे असंच लागलं आहे ना, यांना कळलेलं तर नाही आहे ना की या सगळ्यामागे माझा हात आहे म्हणून. नाही, जर यांना कळलं तर खूप अवघड होईल. तर दुसरीकडे महिपत म्हणत असतो की नाही, मला खात्री आहे ह्या सगळ्यामागे ना त्या चिचुंद्रीचाच हात आहे, पण मी तिला काहीही झालं तरी आता सोडणार नाही. जर तिला चांगली अद्दल घडवली ना तर मी सुद्धा नावाचा महिपत शिकरे नाही. चांगलं बघतो तिच्याकडे, चुचुंद्रीचं डबल मेंदू डोकं काही नाही, गप्प बसतच नाही, सतत काही ना काही कुरापती करतच असतं. पण त्याआधी माझ्या साक्षीला, माझ्या लेकराला बघतो, ती व्यवस्थित आहे ना. मग महिपत साक्षीला फोन करतो. आता साक्षी फोन उचलते आणि ती फक्त हा एवढा एकच शब्द बोलते. महिपत म्हणतो, काय ग, काय झालं बाळा. साक्षी, ए साक्षी, फोन उचलायला तुला एवढा वेळ का ग लागला, काय करत होतीस. त्यावर साक्षी हां एवढंच बोलते. महिपत म्हणतो, तू व्यवस्थित आहेस ना. हे बघ, काळजी करू नको, तो दीक्षित कुठंही असतो, अगदी पाताळात जरी गेला असेल ना तो, तरी तुझा बाप, तुझा हा अण्णा त्याला पाताळातनं पण तुझ्यासाठी हुडकून काढेल. पण तू काळजी करू नको, तू व्यवस्थित राहा, स्वतःची काळजी घे बाळा. त्याबरोबर लगेचच आता साक्षी ही त्याला म्हणायला लागते हा. त्याबरोबर महिपत म्हणत असतो, काय ग साक्षी, ए साक्षी, काय झालं बाळा. फक्त हा एवढं का बोलायली, दुसरं का बोलत का नाही आहेस, बोल ना काहीतरी बाळा. पण आता साक्षी दुसरा शब्द काहीच बोलत नसते, ती फक्त हा आणि हो इतकंच काही ते बोलत असते. महिपत तिला सांगतो, तू काळजी करू नको बाळा, तुझा बाप जिवंत आहे, तुझा बाप काय करायचं ते बघून घेईल ए साक्षी. त्यावर ती हा बोलते आणि फोन कट करते. त्याबरोबर महिपतसुद्धा आता फोन ठेवतो आणि विचार करतो की जाऊ दे, झोपेत बिपेत असेल राहू दे. त्याबरोबर आता इथे साक्षीने स्वतःची नस कापून घेतलेली असते आणि ती आता तिथे तशीच पडलेली असते. तर दुसऱ्या बाजूला सायली ही अर्जुनला सांगत असते की कुसुमताईला एका साखरपुड्याची खूप मोठी ऑर्डर मिळाली, तर मग तिने 2 मुलीसुद्धा कामावर ठेवून घेतल्या आहेत. त्याबरोबर आता कल्पना आणि आता प्रताप तिकडे येतात. प्रताप म्हणतो, बापरे, आज नवरा बायको काय गप्पा मारताना दिसत आहेत. त्यावर सायली आणि अर्जुन हसतात. तर प्रताप म्हणतो की अर्जुन, तू गप्पा मारायला बसलायस म्हणजे असंच म्हणायला हवं की
सूर्य आज उत्तरेकडून उगवला काय, बरोबर ना? त्यावर मग सायली आणि अर्जुन हसतात. इतक्यात त्या ठिकाणी अस्मिता आलेली असते. अस्मिताला आलेलं बघून सगळे खूप खुश होतात. त्यावर कल्पना ही अस्मिताला म्हणते, अस्मिता बाळा, अगं किती वाट बघत होते मी तुझी. तुला प्रवासाचा काही त्रास वगैरे झाला नाही आहे ना? त्यावर अस्मिता, नाही, मी एकदम व्यवस्थित आहे, ठीक आहे, एवढं बोलते आणि तिकडनं निघून जाते. आता अस्मिताला अचानक असं काय झालं, ती अशी आतमध्ये का निघून गेली, असं अर्जुनला प्रश्न पडतो. त्यावर लगेचच कल्पना म्हणते, काही नाही, होतं कधीतरी असं तिला, मी बघते ना जाऊन, आणि मग ती चाललेली असते. त्यावर सायली म्हणते, आई तुम्ही थांबा, मीच जाऊन बघते. त्यावर विमल सायलीला म्हणते, सायलीताई कॉफी झाली आहे, तुम्ही कॉफी घेऊन जाता का? त्यावर सायली होकार देते आणि अस्मितासाठी कॉफी घेऊन तिच्या खोलीत येत तिला विचारते, काय मग, काय केलं सचिन भाऊजींबरोबर, कुठं कुठं फिरायला गेलात अस्मिताताई? ही घ्या कॉफी घेत घेत मला निवांत सांगत बसाल. त्यावर अस्मिता म्हणते, सायली ती कॉफी ठेव तिथे. मग सायली कॉफी बाजूला ठेवते आणि येऊन अस्मिताजवळ बसते आणि अस्मिताला म्हणते, अस्मिताताई काय झालं आहे, काय मज्जा केली, दिल्लीला जाऊन काय काय केलं, कुठे कुठे फिरलात? मग अस्मिता सांगू लागते की सायली, अगं मला ना राहून म्हणजे तो जो मी चेहरा पाहिला होता की नाही रेस्टॉरंटमधला, तो विसरताच येत नाही आहे. सतत मला असं वाटतं आहे की तो सचिनच होता. त्यावर सायली म्हणते, मग तुम्ही पूर्णाजींनी आणि आईंनी जे सांगितलं तुम्हाला ते आठवा ना. हे बघा अस्मिताताई, हे सारखं सारखं नका आठवू. जेव्हा आपल्याला एखादी कटू आठवण आठवते की नाही, तेव्हा आपण त्यावेळी आपल्याजवळ जी चांगली आठवण आहे ती सुद्धा आठवायची. मग आपल्याला त्या कटू आठवणी येत नाहीत. त्याबरोबर अस्मिता म्हणते, माझ्याकडे चांगलं काहीच नाही आहे. त्यावर सायली म्हणते, अच्छा, तुमच्याकडे चांगलं काहीच नाही आहे? अहो, सध्या तुमच्याकडे सर्वात जास्त छान आणि सुंदर गोष्ट जर कुठली असेल ना, तर ते तुमचं बाळ, बरोबर ना? त्यावर अस्मिता म्हणते, हो गं सायली, मला सगळं मान्य, पण राहून राहून असं वाटतं ना की सचिन माझ्याबरोबर जे काही वागतो बोलतो ना, ते सगळं असं वरवरचं आहे. म्हणजे मला कळतच नाही की मला असं का वाटतं. त्या दिवशीचा तो चेहरा काही झाला तरी मला विसरता येत नाही आहे. त्यावर मग सायली आता अस्मिताच्या पोटावर हात ठेवते आणि म्हणू लागते, बाळा तुझी मामी थकली बरं आता तुझ्या आईला समजावून. आता तूच काय ते तुझ्या आईला समजाव आणि सांग, अगं आई, हा असला काहीतरी विचार करण्यापेक्षा माझ्या नावांचा विचार कर की थोडा. त्याबरोबर सायली म्हणते, अस्मिताताई तुम्हाला मुलगा झाला ना तर आपण त्याचं नाव धोंडू ठेवूया आणि मुलगी झाली तर धोंडी. त्यावर अस्मिता म्हणते, नाही, माझ्या मुलांची नावं अशी नाही ठेवायची, तू उगाच त्या अर्जुनच्या नादी लागून मला चिडवू नको. सचिनला ना 4 अक्षरी नावं आवडतात आणि आम्ही 4 अक्षरी नाव ठरवून सुद्धा ठेवलं. इतक्यात आता हे सगळं कल्पना बघते आणि कल्पनाला हे सगळं बघून खूप छान वाटतं. कल्पना विचार करते की खरंच या दोघींचं नातं केवढं छान आहे. सायलीने शेवटी अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू आणलंच. त्यानंतर मग आता अस्मिताला सायली म्हणते, अस्मिताताई आता गप्पा पुरे झाल्या, तुम्ही आता निवांत कॉफी पिऊन घ्या, मी आलेच. मग आता सायली बाहेर आल्यावर कल्पना म्हणते, सायली खरंच थँक्यू, तू अस्मिताला शेवटी हसवलंसच. अस्मिता यापूर्वी तुझ्याबरोबर कसं वागली होती तरीही. त्यावर सायली म्हणते, कसं वागल्या होत्या आई? अहो तुम्ही कशाबद्दल बोलताय, माझ्या खरंच लक्षातच नाही आहे. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणायला लागते, तेच तर सायली, तू विचारच करत नाहीस ग कसल्या गोष्टींचा, सगळं सहज विसरतेस. त्यावर मग सायली म्हणते, आई उगाचच्या उगाच आता आपण इथेच बोलत बसायचं की मग हॉलमध्ये जाऊन बोलायचं, चला तिकडे. त्यावर त्या दोघी हसत तिकडनं जातात. तर इकडे आता बिचारी प्रतिमात्या ही साफसफाई करत असते. इतक्यात आता तिला पुन्हा मंदिरात घडलेला प्रसंग आठवू लागतो. तिला आठवत असतं की मंदिरात जेव्हा तिने महिपतचा चेहरा बघितला होता तेव्हा ती खूप घाबरून गेली होती. तिला आठवत असतं ती हळूहळू महिपतच्या जवळ गेली. मग महिपतने काय केलं तर महिपतने त्याच्या हातात जे धुपादान होतं ते धुपादान वरती घेतलं आणि त्या धुपादानाने तिला घाबरवलं आणि मग ती खाली कोसळली. आता हेच तिला सतत आठवत असतं. इतक्यात त्या ठिकाणी रविराज काका येतात आणि प्रतिमा त्याला हाक मारतात. त्याबरोबर प्रतिमा त्या रविराज काकांच्या जवळ येते आणि काय झालं असं विचारते. त्यावर रविराज काका म्हणत असतात की हे बघ प्रतिमा, म्हणजे तू महिपतला बघून ज्या पद्धतीने घाबरलीस ना, त्यामुळे मला सायलीला आणि अर्जुनला असं वाटतं की त्याचा नक्की आपल्या भूतकाळाबरोबर, आपल्या अपघाताबरोबर काहीतरी संबंध आहे. नाही म्हणजे आपला अपघात जेव्हा झाला, ज्या ठिकाणी झाला ना, कदाचित तेव्हा त्या ठिकाणी तू महिपतला बघितलेलं असावं आणि म्हणूनच तुला महिपतची एवढी भीती वाटते. मला तू व्यवस्थित आठवून जरा सांगशील का? तुला जो अंधुक आपला अपघात आठवतो त्यामध्ये महिपत तुला आठवतो का? महिपत
होता का त्याच्यात? त्याबरोबर आता ती म्हणायला लागते, अहो मी खूप आठवण्याचा प्रयत्न करते पण मला खरंच नाही हो आठवत आहे काहीही. त्याबरोबर रविराज काका तिला सांगतात, हे बघ प्रतिमा, जर तुला या गोष्टी आठवल्या ना तर आपल्यासाठी हे सगळं खूप म्हणजे खूप सोपं होऊन जाणार आहे. कारण मग आपल्याला एक दिशा मिळेल आणि 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडला आणि आजपर्यंत जी काही सत्य अशीच पेटीआड राहिली आहेत ती सगळी बाहेर येतील, उघड होतील आणि गुन्हेगाराला शिक्षासुद्धा मिळेल. तू प्रयत्न कर, तुला आठवलं तर सहज येऊन मला सांग, कळलं? त्याबरोबर दुसरीकडे आता नागराज हा महिपतला म्हणत असतो, काय रे फोन करतोय तर फोनला उत्तर नाही, मेसेजेसना रिप्लाय नाही, फक्त घरी या नागराज शेठ एवढं काय ते सांगितलंस, काय झालं काय? नागराज त्याला ती चिठ्ठी देतो आणि वाचायला लावतो. नागराज चिठ्ठी उघडतो आणि वाचतो. 22 वर्षांपूर्वी जो अपघात झाला होता तो लक्षात आहे का? नाही, माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे. महिपत ने दिलेली चिठ्ठी वाचून आता नागराज चिडतो आणि म्हणू लागतो की काय रे महिपत, काय सुरू आहे? सकाळ सकाळ काय मस्करीचा मूड आहे का तुझा? हे बघ, हे असलं उगाचच्या उगाच काहीतरी करून आता तू काय मला ब्लॅकमेल करणार का? तुला काहीच कसं वाटत नाही मला ब्लॅकमेल करताना? उगाचच्या उगाच माझ्या पाठी लागू नकोस तू. त्याबरोबर आता महिपत लगेचच सांगायला लागतो, ओ नागराज शेठ, गप्ता का जरा, यातलं मी काही नाही केलेलं. तुम्हाला तर माहिती आहे ना, ह्या असल्या चिठ्ठ्या चपाट्या आपण लिहित नाही, ते हे मला भेटलं आहे, कुणीतरी पाठवलं आहे. त्याबरोबर महिपतला आता नागराज म्हणतो, काय कुणीतरी पाठवलं आहे? हे बघ महिपत, असं होऊ शकत नाही. तो अपघात 22 वर्षांच्या पूर्वी आपण घडवून आणला होता आणि आता त्या अपघाताशी कोणाचा काही एक संबंध नाही आहे. अरे गेली 22 वर्षात आपण हे सगळं पचवलं आहे आणि आत्ता ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत असं तू म्हणतोयस. नाही, काहीही झालं तरी असं काही होता कामा नये, कळलं ना तुला? महिपत, हे आपल्या अपघाताबद्दल कोणालाच माहीत नाही आहे, समजलं? त्यावर महिपत म्हणत असतो, असं आपल्याला वाटतंय नागराज शेठ, पण माहिती आहे ज्या समोरच्या व्यक्तीला त्याला सगळं माहिती आहे ना. त्याबरोबर आता नागराज विचारू लागतो, बरं ते सगळं सोड, मला तू एवढं सांग की ही चिठ्ठी तुला कशी सापडली, कोणी दिली, कुठं दिली? त्याबरोबर नागराज सांगायला लागतो की रात्री मी साक्षीच्या घरी जायला निघालो होतो तेव्हा मला ही चिठ्ठी एका माणसाने हातात आणून दिली. माझा मोबाईल त्याच्या धक्क्याने पडला, मी मोबाईल उचलायला खाली वाकलो तेव्हा त्याने चिठ्ठी दिली आणि तो पळाला. त्याबरोबर दुसरीकडे प्रिया विचार करत असते, ह्या अर्जुन आणि सायलीचं काय सुरू आहे, काही म्हणून कळायला मार्ग नाही आहे. आता ना असं वाटतंय की काहीतरी महत्त्वाचं सुरू आहे, काय जाऊन ऐकू का, यांच्या खोलीला कान लावू का? मग ती खोलीला कान लावून अर्जुनच्या उभी राहते. तर इकडे आता अर्जुन आणि सायली ह्या दोघांनी मिळून महिपतला कॉल केलेला असतो आणि मग आता समोरून सायली बोलायला लागते, हॅलो. त्यावर महिपत म्हणतो, हॅलो कोण बोलतं आहे? सायली म्हणते, तुझा बाप. त्यावर महिपत चिडतो आणि जोरात ओरडतो. त्यावर अर्जुन सायलीला खुणावतो की तू आता बोल. त्यावर सायली म्हणते, 22 वर्षांपूर्वी झालेला अपघात आठवतोय का महिपत शिखरे? नाही, तुला जरी आठवत नसला तरीसुद्धा मला तो अपघात अगदी व्यवस्थित आठवतोय, समजलं ना? पनवेल हायवेजवळ झालेला तो अपघात माझ्या लक्षात आहे हा. त्याबरोबर महिपत घाबरतो. ते दोघंही फोन कट करून टाकतात आणि मग आता महिपत म्हणायला लागतो, हे सगळं ना त्या चिचुंद्रीचंच काम आहे, मला पक्की खात्री आहे 113% हे सगळं तीच करते, तिनेच हे सगळं घडवून आणलेलं असणार आहे, बरोबर? त्याबरोबर आता महिपतला आठवू लागतं की त्याने कशा पद्धतीने प्रतिमा त्याचा अख्खाच्या अख्खा चेहरा जाळला होता आणि प्रतिमा त्या वाचवा बोलत असताना, तो आक्रोश सुरू असताना त्याने तिला मारलं होतं. तर इकडे आता अर्जुन आणि सायली फोन कट करतात. तर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, वा बायको वा, 1 नंबर काम झालेलं आहे आता आपलं. असंच हळूहळू आपल्याला त्या महिपतला आणखीन जास्त घाबरवायचं आहे. बस एकदा का तो घाबरला ना की मग आपलं काम झालंच म्हणून समजायचं. तर आता प्रिया दरवाजाबाहेर उभी खरी असते पण प्रियाला मात्र ऐकू काहीच येत नसतं. प्रिया विचार करत असते की मी काय उभी राहून उपयोग केला, मला तर ऐकू काहीच येत नाही आहे. सायली आणि अर्जुन काय बोलत असतील आतमध्ये? तर इकडे सायली हे अर्जुनला म्हणत असते, अहो त्या महिपतला, त्या एवढ्या मोठ्या गुंडाला या सर्व धमक्या पोकळ धमक्या वाटत असतील, नाही म्हणजे आजपर्यंत त्याच्या बाबतीत असं कोणी करू शकतं असा साधा विचारही त्याच्या मनाला शिवून गेला नसेल. पण आता आपण त्याला घाबरवायचं, त्याला कळायलाच हवं भीती आणि दम म्हणजे नेमकं काय असतं ते.
तुम्हाला काय वाटतं? बरोबर बोलतेय ना मी? त्याबरोबर अर्जुनला सुद्धा सायलीचं पटतं. सायली म्हणत असते आपण या सगळ्याच्या मुळाशी जायचंच. त्यावर अर्जुन म्हणतो अर्थात. पण सायली म्हणते हे सगळं आपल्या घरच्यांना इतक्यात कळायला नको. इतक्यात अर्जुनला बाहेर कोणीतरी आहे असं जाणवतं. त्याबरोबर प्रिया पळ काढते आणि थेट आता ती खाली हॉलमध्ये जाऊन स्टडीमध्ये लपते. अर्जुन आता बाहेर येतो आणि बाहेर पूर्ण बाल्कनीत बघतो. हॉलमध्ये सुद्धा खाली बघतो नजरेने, पण त्याला तिथे कोणीच दिसत नाही. आता प्रिया मात्र खाली लपलेली असते. प्रियाला असं झालेलं असतं की अर्जुनने मला बघायला नको. मग अर्जुन तिकडनं आत गेल्यावर प्रिया विचार करू लागते की आता सध्या मला ऐकू तर काहीच आलेलं नाही आहे. अर्जुन सायली त्या महिपतपर्यंत पोहोचलेत, इतकं ठीक आहे. जर माझ्यापर्यंत पोहोचले तर मी काय करू? त्याबरोबर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो मला असं वाटत होतं की कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय. त्यावर सायली म्हणत असते आपल्या घरात चोरून ऐकायला एक व्यक्ती आहेच की. तसंही बरं ते सगळं जाऊ द्या. मला असं झालं आहे की आपल्या घरातल्यांना या गोष्टी कळायला नको. नाही म्हणजे आपण एवढी मोठी रिस्क घेतो आहे म्हटल्यावर टेन्शन येईल त्यांना. त्यावर अर्जुन म्हणतो हो आपण नाहीच कळून द्यायचं आहे घरातल्यांना इतक्यात. मी काय म्हणतो आपण पुढचं प्लॅनिंग जाऊन सिनियरच्या घरी करू. म्हणजे कसं काही गडबडच नाही होणार आणि कोणाला कळणारही नाही. त्याबरोबर इकडे महिपत म्हणत असतो की हे जर त्या चिचुंद्रीचं काम आहे ना तर यावेळी मी तिला सोडणार नाही आहे. त्यावर नागराज म्हणतो पण तिचा या सगळ्याशी काय संबंध महिपत? ती का करेल हे सगळं? त्यावर महिपत म्हणायला लागतो अहो नागराज शेठ असं काय करताय तुम्ही? विसरताय का त्या पोरीनं आपल्या विरोधात एक ती व्हिडिओ बनवून ठेवले आणि आपण ती व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करतोय ते. मग तोच व्हिडिओ मिळवण्यासाठी किंवा आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी ती हे सगळं करते. कळलं का तुला? त्यावर नागराज म्हणायला लागतो की तसं असेल तर मग खरंच आपल्याला हे सगळं कुणी केलं आहे ते बघायला हवं. असंच हातावर हात धरून चालणार नाही. त्याबरोबर आता महिपत म्हणत असतो की ते तर मी करणारच आणि जर या सगळ्यामध्ये त्या चिचुंद्रीचाच हात आहे याची मला खात्री पटली की नाही तर मी त्या चिचुंद्रीला सोडणार नाही आहे. नाही म्हणजे नाही जर तिचे बारीक बारीक चाळणीत नाही खाली पडतील एवढे बारीक तुकडे केले की नाही तर मी माझं नाव महिपत सांगणार नाही. आधीच एकतर आपल्या विरोधात जाऊन आपल्याला काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवून घाबरवून ठेवलं आहे आणि आता ही असली सगळी कामं करते आपल्याला घाबरवण्यासाठी. आता मी तिला सोडत नाही. चल आपण एक काम करू, तिला जाऊन सरळ जाब विचारू. त्यावर नागोबा म्हणतो अच्छा म्हणजे आपण तिला वाटतंय का जाब जाऊन विचारू आणि ती खरं बोलेल म्हणून की हो हो हे सगळं मी करते म्हणून. महिपत म्हणतो ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा नागराज शेठ, चला आपण निघूया. त्याबरोबर दुसरीकडे सायली आणि अर्जुन एक मोठं लाकूड घेऊन आलेले असतात. अगदी मशालीसारखंच प्रकार घेऊन आलेले असतात. सायली म्हणते हे बघा ह्याची फक्त महिपतची भीती घाबरली पाहिजे पण याचा त्रास तुम्हाला किंवा इतर कोणालाही होता कामा नये. हे जे काम आहे ते जोखमीचं आहे आणि आपल्याला ते सावकाश सावधपणे आणि सांभाळून करावं लागणार आहे. हळू करा. त्यावर अर्जुन म्हणतो डोंट वरी, काळजी करू नकोस. आणि मग आता अगदी अलगद तो जो वरचा कापड असतं ते जाळतो. तर इतक्यात इकडे फोन आलेला असतो नागोबाच्या फोनवरती. तर आता महिपतला तो सांगतो मला एक अर्जंट कॉल आला आहे, तू पुढे हो, मी आलोच. त्यावर तो होकार देतो आणि पुढे होतो. आता महिपत पुढे येतो आणि आता तो गाडीच्या दिशेने चाललेलाच असतो. इतक्यात समोरून अर्जुन खूप स्पीडने आता ती मशाल जी असते ती इकडे महिपतच्या अंगणात फेकतो. आता महिपतच्या दारात हे असं काहीतरी येऊन पडल्यावर महिपत लगेच तिकडे येतो आणि आता तो ती उचलून बघतो आणि आजूबाजूला दुसरं कोणी आहे का हेही चेक करत असतो. पण बरोबर तोवर सायली आणि अर्जुन दोघंही लपून जातात आणि त्यामुळं महिपतला काही कळत नाही. मग महिपत त्याच्यावर काय लिहिलं आहे ते वाचतो. तर त्यावरती लिहिलेलं असतं 22 वर्षांपूर्वी. आता हे बघून महिपतच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि ही गोष्ट सायली आणि अर्जुन हे दोघंही लपून झाडाच्या आडोशाने बघत असतात. मग त्या दोघांनाही आपला प्लॅन हळूहळू सक्सेसफुल होतो याचं समाधानही येत असतं. तर आता महिपत याला मात्र कळत नसतं की हे सगळं कोण करतंय, का करतंय, कुठून करतंय, कसं करतंय. महिपत हा मात्र या सर्व विचारांमध्ये व्यस्त असतो आणि आता तो जरा घाबरलेला सुद्धा असतो. म्हणजे हे कोणी केलंय, का केलंय असा एक प्रश्न त्याच्या मनात असतो. आणि मग घडलेला अपघाताचा तो प्रसंग त्याला आठवू लागतो. पण
शेवटी सुचत मात्र काहीच नसतं. महिपत आसपास बघत असतो कोणी दिसतंय का, कोणी सापडतंय का, पण महिपतला आता कोणीसुद्धा दिसतही नाही आणि सापडतही नाही. त्यानंतर मग महिपत याला एक पुन्हा धमकीचा फोन येतो. 22 वर्षांपूर्वी जो अपघात झाला त्याचा पुरावा तुला हवा असेल तर ये, मला येऊन मी पाठवलेल्या पत्त्यावर भेट. मग आता तो त्या पत्त्यावरती पोहोचलेला असतो आणि मग तिथे त्याला फोटो दिसतो, तो म्हणजे त्या ड्रायव्हरचा, बाबू ड्रायव्हरचा. आता बाबू ड्रायव्हरचा फोटो बघून महिपत आणखीन जास्त घाबरतो आणि सायली आणि अर्जुन ही गोष्ट नोटीस करतात व हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.